कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। केंद्राकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यासाठी रब्बी कांदा खरेदीचे दर हे जाहीर झालेले आहेत। आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। मात्र शासनाने जाहीर केलेले दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहेत। त्यामुळे उत्पादन खर्चावरती आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे। तर केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी नोटिफिकेशन जारी केल्यानंतर नाफेडकडून नाशिक जिल्ह्यामधील 19 सहकारी संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे। या संस्थांमार्फत प्रति क्विंटल 1580 रुपये दराने कांदा खरेदी केला जाणार आहे। यापूर्वी 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदीचे आदेश हे काढण्यात आले होते। दरम्यान कांद्याला किमान 24 ते 30 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळावा, त्याचबरोबर विकलेल्या कांद्यावरती 15 रुपये प्रति किलो अनुदान द्यावं अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने एक नोटिफिकेशन काढलं। यामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला साधारण 15 रुपये 80 पैसे किलो प्रति भाव देण्याचं या आदेशात जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र या निर्णयामुळे शेतकरी अद्यापही नाराज आहे। साधारण 24 ते 30 रुपये किलो दराने कांदा मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील नाफेडच्या या खरेदी केंद्रावर आहेत। नांदगाव तालुका तुळजाभवानी शेतकरी विकास संस्था मर्यादित असलेलं हे केंद्र आहे। या केंद्रावर जे आहे ते आजपासून जे आहे ते कांदा खरेदी केली जाणार आहे। साधारण रब्बी 2026 कांदा खरेदीसाठी हे केंद्र सरकारने काल नोटिफिकेशन काढलं होतं। त्यानंतर जिल्ह्यातील नाफेडच्या 19 संस्था ज्या आहे या संस्था ज्या आहेत त्या ही कांदा खरेदी करणार आहेत। सुरुवातीला जे होते 12 रुपये 35 पैसे दराने हा कांदा खरेदी केला जाणार होता। त्यानंतर लासलगाव येथील आंदोलन असेल, तसेच आज चांदोड येथे झालेलं आंदोलन असेल, या पार्श्वभूमीवर हा रेट जो आहे तो 15 रुपये 80 पैसे करण्यात आलेला आहे। त्यामुळे थोडासा शेतकऱ्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी उत्पादन खर्च जे आहे ते 20 रुपये 20 रुपये ते 24 रुपयापर्यंत असतं। त्यामुळे हा हा रेट सुद्धा शेतकऱ्यांना परवडणार नाहीये। एकूणच आता शेतकरी या संदर्भामध्ये नाफेडकडे माल देतात नाही देत किंवा बाजार समितीमध्ये विकतात, त्यांना काय भाव मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक। दरम्यान कांदा उत्पादकांवरती जे संकट ओढवलंय त्यावरती कांद्याला 3000चा हमीभाव मिळावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने अजित नवलेंनी केली आहे। राज्यभरामध्ये इतर जिल्ह्यामध्ये देखील कांदा उत्पादक शेतकरी असताना परिपत्रक फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या बाजूला आता तातडीनं जे संकट कांदा उत्पादकांवर आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किमान 1500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना जाहीर करणं, सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा तयार होतो, मग हा GR फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का काढला? मुळामध्ये कांदा उत्पादकांना दिलासा द्यायचा नाही, फक्त आम्ही दिलासा देतो अशा पद्धतीचा आविर्भाव सरकार त्या ठिकाणी आणत आहे। सरकारला खरोखर जर कांदा उत्पादकांचा फायदा करायचा असेल तर कांद्यावर निर्यात बंदी न लागता कांदा हा निर्यात केला पाहिजे परदेशामध्ये, आणि किमान 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटलनी कांदा सरकारने खरेदी केला पाहिजे, आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्वालिटीचा सुद्धा सगळा कांदा खरेदी केला पाहिजे। सरकारने आता जो काही 1580 रुपयाचा GR काढला यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारने पाणी पुसलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने आज कांदा प्रश्नावरती आंदोलन केलं जाणार आहे। आमदार अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे। 8 दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी लासलगाव कृषी उत्पन्न समितीला भेट देऊन
कांदा प्रश्नावरती आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनं आंदोलनाची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं असताना केंद्र सरकारनं तातडीनं नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी देखील दुसरीकडे आज नाशिकसह राज्यभर आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाणार आहे. इंधन दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी आज सोलापुरात काँग्रेस आंदोलन करणार आहे. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काँग्रेस रास्ता रोको करणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आंदोलन करत सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात येणार आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टी ही क्रांतीची सुरुवात आहे, येत्या काळामध्ये तुम्हाला उद्रेक पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे. कांद्याचे भाव घसरतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले. काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत. त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या एक जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव त्याचं पहिलं पाऊल कॉक्रोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यभरातील पेट्रोल, डिझेल, इंधन तुटवडा या संदर्भामध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सगळ्याच पालकमंत्र्यांना आणि प्रशासनाला कडक निर्देश दिलेले आहेत. तर सर्व मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केलेले असून शेतकऱ्यांना डिझेल सहज उपलब्ध करून देण्यासह इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरती कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे एसटीच्या दरामध्ये वाढ होणार का हे देखील पाहावं लागेल. त्याबरोबरच आजच्या बैठकीमध्ये कांदा प्रश्नावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाढत्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा टाळण्यासाठी राज्य सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून प्रवाशांवरती तिकीट दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी सरनाईकांनी केली आहे. तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी यांची सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वी तेल कंपन्यांशी सरनाईक चर्चा करणार आहेत. दरवाढ झाली असेल तर 8 रुपयाच्या कॅल्क्युलेशननी जवळजवळ आमचं 300 कोटी रुपयाचं नुकसान हे वर्षाला डिझेलच्या ह्या 8 रुपयाच्या वाढीमुळे होणार आहे. आणि एस टी महामंडळ एवढा मोठा जो काही नुकसान आहे तो नुकसान सहन करू शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. परंतु अद्यापर्यंत आम्ही काही भूमिका घेतलेली नाही. आम्ही केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडे मदतीची मागणी केलेली आहे. त्या मदतीची पूर्तता झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी कटू का होईना पण सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी, सेवा देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. देशातल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ यामुळे स्कूल बसवरती टांगती तलवार आली आहे. राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ऑनर्स असोसिएशननं आगामी शैक्षणिक वर्षामध्ये एकाच सत्रात शाळा चालवण्याची आणि आठवड्यामध्ये केवळ 3च दिवस शाळा भरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आठवड्यामध्ये 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना या असोसिएशननं केलेली आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये स्कूल बसेसचं शुल्क वाढवण्याचे संकेत देखील स्कूल अँड कंपनी बस ऑनर्स असोसिएशननं दिलेले आहेत. तर सरकारनं स्कूल बस सेवेला तातडीनं दिलासा देण्यासाठी अनुदान किंवा सवलत द्याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे. डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यानंतर नागपूर स्कूल बस संघटनेनं दरवाढीचा निर्णय घेतला आहे. स्कूल बस संघटनेनं प्रत्येक विद्यार्थ्यामागे 200 रुपयानं भाडेवाढ केली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा पालकांवरती भार वाढला आहे. आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी. एका सोसायटीमध्ये बकरी ठेवण्यावरून मीरा रोडमध्ये वाद झालेला आहे. पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये हा वाद झाला आहे. एका युवकावरती अज्ञातानं ब्लेडने वार केलेला आहे.
तर दिवसभर गदारोळ झाल्यानंतर रात्री यावरून सोसायटी परिसरामध्ये देखील गदारोळ झाल्याची ही घटना घडलेली आहे. मीरा रोड कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून हा सोसायटीत वाद झाल्याचं कळतंय. तर मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी बकरे ठेवण्यासाठी शेड उभारल्यामुळे हा वाद निर्माण झाला. सोसायटी परिसरामध्ये शेड उभारल्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर विचारात न घेता शेड उभारल्याचा सोसायटीतील हिंदू रहिवाशांनी आरोप केला. सोसायटीमधील नागरिकांनी काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या संदर्भामध्ये तक्रार देखील नोंदवली. आणि दरम्यान यावरती मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या आहेत. त्याच जागांवर कुर्बानी देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कारण काही संस्कृतींमध्ये लोक ते सोसायटीच्या आवारात वगैरे करायला देत नाही. मीरा रोडमध्ये काही सोसायट्यांमध्ये ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये जैन समाज आणि गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती लोक त्या कुर्बानीला विरोध करत असतात. परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी. राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा तांत्रिक अडचणी समोर आल्यात. प्रवेशासाठी नोंदणी आणि कॉलेज पसंती क्रमांक भरण्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे काल संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून वेबसाईट बंद पडली. त्यामुळे शेवटच्या काही तासांमध्ये विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याआधी गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी असे 2 दिवस वेबसाईट तांत्रिक बिघाडामुळे बंद होती. दरम्यान औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या पार्श्वभूमीवरती आता ऑनलाईन अर्जाचा भाग 1 आणि कॉलेज पसंती क्रमांक भरण्यासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर 29 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणारे MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांची तब्बल 8 तास चौकशी केली. पोलिसांनी TCS प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेल यांना नोटीस होती. त्यानुसार मतीन पटेल काल पोलिसांसमोर हजर झाले. SIT प्रमुख संदीप मिटके यांनी त्यांची 8 तास चौकशी केली आहे. तर चौकशीमध्ये मतीन पटेलचा मोबाईल जप्त करण्यात आलेला असून त्यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. मात्र गरज पडेल तेव्हा पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाईल असं SITनं मतीन पटेलांना सांगितलंय. मेरे कार्रवाई जो है हमें उसमें कोर्ट में डाला है. 15 तारीख को तारीख है जो उन्होंने हमको टाइम नहीं दिया था. 24 घंटे का टाइम दिया था और 18 घंटे में उन्होंने जो गिरा दिया हमें उसके खिलाफ में कोर्ट में डाला है. उसकी तारीख है 15 तारीख को. हम 10 तारीख है हम उसको कोर्ट में लड़ेंगे. आपको क्या लगता है गलत था ये? बहुत गलत था. क्यों उन्होंने हमको टाइम ही नहीं दिया ना. हमें कोर्ट ने जब उनको 7 दिन का टाइम बोला था, नहीं तो कोर्ट ने 7 दिन का टाइम बोला था तो उन्होंने 7 दिन के बाद में आके बोलना था कि घर तोड़ो करके. उन्होंने 24 घंटे की नोटिस दी. उसके पहले हमारा घर आके 18 घंटे में ही तोड़ दिए. नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात नंतर आणखी एका बोंधू विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. बोंधू कमलेश अधिकारी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप पीडितेनं केलाय. मठ बांधण्याच्या बहाण्यानं पीडितांची 2 एकर जमीन परस्पर नावावरती करून घेतल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय. तर अनिष्ट प्रयत्नांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला गेलाय. गुप्तधन आहे ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे ते बाधा काढून देतो असे सांगितले व त्या पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले. तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या. अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले. तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर बोंधू बाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे.
या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. शेतात कामासाठी गेलेल्या महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कोलोली इथं घडली आहे. हत्या करण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आलाय. छबुताई पाटील असं हत्या झालेल्या 55 वर्षीय महिलेचं नाव आहे. हत्येचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पायधुणीतल्या चौघांच्या मृत्यूचं महिन्याभरानंतर देखील रहस्य हे कायम आहे. अपघात की घातपात याचं गूढ अजूनही कायमच असल्याचं दिसतंय. पोलिसांना देखील मृत्यूचं नेमकं कारण हे अजूनही सापडत नाहीये. कलिंगडावरती उंदीर मारण्याचं झिंक फॉस्फाईड सापडलेलं आहे. मात्र घरामधून जप्त केलेल्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्यानं हा संशय बळावला. डोकाडी यांच्या भावाच्या कुटुंबियांना मात्र कसलाही त्रास झाला नाही अशी देखील माहिती समोर येते. पश्चिम रेल्वेकडून मालाड परिसरामध्ये अनधिकृत घरांवरती बुलडोझर कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत झोपडपट्ट्यांवरती बुलडोझर कारवाई करण्यात आली. गोरेगाव मालाड दरम्यानच्या रेल्वेच्या मालकीच्या जागेवरती साधारण 1500 चौरस मीटर अतिक्रमण करण्यात आलं होतं. रेल्वेनं याच जागेवरती जवळपास 50 पेक्षा जास्त झोपडपट्ट्यांवरती तोडक कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि दरम्यान ही जागा हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी वापरली जाणार आहे. विदर्भातील तब्बल 7 शहरांमध्ये कमाल तापमान 46 अंशांच्या पार नोंदवलं गेलंय. गेल्या काही वर्षांमध्ये एकाच दिवशी विदर्भातील 11 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 46 अंशांच्या पार गेल्याची पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. तर गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची लाट ही सध्या सुरू आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तापमान वाढल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन महावितरणाच्या डीपीला आग लागली. नागपूरच्या आशीर्वाद नगर भागामध्ये ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 4 वाहनांनी आग विझवली. आगीनंतर परिसरामधील वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान काल नागपूरचा पारा हा 46.6 अंश सेल्सिअस इतका होता. राज्यातील वाढतं तापमान आणि इंधन दरवाढीचा दुहेरी परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत दिसू लागलाय. कडक उन्हामुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलेलं असून वाहतूक खर्चामध्ये वाढ झाली आहे. परिणामी बाजारातील भाजीपाल्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेत. फरसबीनं तब्बल 200 रुपये किलोचा टप्पा गाठलेला असून गवार, घेवडा, वाटाणा यांचे दर देखील 100 पार गेलेत. किरकोळ बाजारामध्ये ग्राहकांना जादा दर मोजावे लागत असल्यामुळे गृहिणींचं बजेट हे कोलमडलेलं आहे. उष्णतेमुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्यामुळे नुकसान वाढतंय आणि त्यामुळे घाऊक बाजारातील वाढलेले दर हे थेट किरकोळ बाजारावरती दिसू लागलेत. मागील आठवड्यामध्ये फरसबी, घेवडा, दोडकी मिरची, काकडी आणि पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. रायगडच्या विविध तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत चाललाय. जिल्ह्यामध्ये एकूण 65 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 64 गावं आणि 230 वाड्यांमधील तब्बल 1,13,000 नागरिकांना पिण्याचं पाणी हे उपलब्ध करून दिलं जात आहे. जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईग्रस्त भागांवरती सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय. नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयानं कार्यरत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आळंदी देवस्थानच्या दानपेटीतील पैसे चोरी प्रकरणी संस्थांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. पैसे चोरी प्रकरणी पोलिसांनी विशाल वारुळेला अटक केली आहे. विशाल वारुळेनं आळंदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवरती डल्ला मारला. जानेवारी महिन्यापासून तो दानपेटीतून रक्कम काढण्याचं काम करत होता. काहीच दिवसांपूर्वी मंदिरातील सीसीटीव्हीच्या स्क्रीनसमोर कर्मचाऱ्याला त्याच्या हालचालींवरून पकडण्यात आलं. त्यानं ही बाब देवस्थानच्या कानावरती घातली. देवस्थाननं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर विशालचं बिंग फुटलं. तर विशाल वारुळेच्या घरामधून तब्बल 4.25 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. विशाल वारुळेच्या या सगळ्याच प्रकारामुळे आळंदी देवस्थानच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे संस्थान आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. पुण्यातील पुरंदर इथल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती आली आहे. 15 दिवसांमध्ये 50% भूसंपादन पूर्ण झालंय.
15 दिवसामध्ये 7 गावांमधील 1523 एकर जमीन प्रशासनाच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजनंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती संमतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहेत. शेतकऱ्यांची संमतीपत्र 10 जून पर्यंत जिल्हा प्रशासन स्वीकारणार आहे. नागपूर शहरामधील धोकादायक इमारतींचं तातडीनं सर्वेक्षण करण्यास प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागपूर पालिका आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी पावसाळ्यापूर्वी शहरामधील सगळीच विकास कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. पालिका आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत पावसाळ्यामधील नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. सखल भागामधील पाण्याचा निचरा जलद होण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी झोननिहाय नियंत्रण कक्ष हे सुरू करण्यात येणार आहेत. आणि यानंतर बातमी आहे आखाती देशामधील युद्धासंबंधीची. अमेरिकेचे इराणवरती क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. अमेरिकेच्या लष्कराकडूनच हल्ले सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. तर इराणच्या दक्षिण भागामधील क्षेपणास्त्र साईटवरती हल्ले करण्यात आलेत. समुद्रात स्फोटकं पेरणाऱ्या बोटींना देखील अमेरिकेकडून लक्ष करण्यात आलंय. हल्ले स्वसंरक्षणार्थ आणि इराणच्या प्रतिकारासाठी आहेत असा अमेरिकेनं दावा केलेला आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये कतारमध्ये चर्चा होणार आहे. इराणचं 3 नेत्यांचं शिष्टमंडळ हे दोह्यामध्ये पोहोचलेलं आहे. दोह्यामध्ये 14 मुद्द्यांच्या चर्चेचा मसुदा हा तयार केला जाणार आहे. तर मसुद्यावरती सहमती झाल्यास 60 दिवसांमध्ये पुन्हा चर्चा केली जाईल. इराणच्या युरेनियम संबंधी अनेक वक्तव्यही ट्रम्प यांनी केलेली आहेत. युरेनियम नष्ट करा किंवा अमेरिकेला द्या अशी ट्रम्प यांनी अट घातल्याचं कळत आहे. गालिबाफ अराक्ची आणि अब्दुल नासिर हेमत्ती दोह्यामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आत्ताच्या घडीची मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात. हितेंद्र ठाकूरांची बविया ही शिवसेनेमध्ये विलीन होणार का अशी चर्चा सध्या रंगतीये. क्षितिज ठाकूरांना ठाणे विधान परिषदेच्या उमेदवारीची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंचा ठाकूर पितापुत्रांना प्रस्ताव दिल्याची माहिती देखील आता समोर येते. प्रहारनंतर शिंदेंचा आता पक्ष विस्तारासाठी बवियाला प्रस्ताव गेलेला आहे अशी चर्चा आहे. रवींद्र फाटकांच्या जागी क्षितिज ठाकूरांच्या उमेदवारीची चर्चा ही ठाण्यामध्ये सध्या रंगतीये. तर शिवसेना पक्ष वाढीसाठी हे प्रयत्न करण्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आता क्षितिज ठाकूर यांना देखील प्रस्ताव पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. तर पुढे मिशन टायगर हे देखील पुन्हा चर्चेत आलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा बातम्या देखील येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे या 3ही घटनांमधून शिवसेना ही पक्ष विस्तारत आहे असंच कळत आहे. तर विधान परिषदेच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आणि हितेंद्र ठाकूर जे बवियाचे आहेत त्यांना शिवसेनेकडून ठाणे विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल याची चर्चा सध्या रंगते. आणि त्यामुळे हितेंद्र ठाकूरांची बविया ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का, शिवसेनेमध्ये विलीन होणार का अशी देखील शक्यता सध्या वर्तवण्यात येते. एकनाथ शिंदेंनी ठाकूर पितापुत्रांना तशा पद्धतीचा प्रस्ताव देखील दिलेला आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते. तर प्रहारनंतर आता शिंदे हे बवियाकडे वळलेले आहेत. बविया देखील आपलं विलिनीकरण हे शिवसेनेमध्ये करणार का हे देखील पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीची चर्चा ही ठाणे विधान परिषदेमध्ये होती. मात्र त्यानंतर आता क्षितिज ठाकूर यांचं नाव हे सध्या चर्चेत आलेलं आहे. त्यामुळे क्षितिज ठाकूर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, ठाणे विधान परिषदेसाठी क्षितिज ठाकूर यांचं नाव सध्या चर्चेत आलेलं आहे आणि त्यामुळे बविया ही शिवसेनेमध्ये विलीन होणार का अशी ही चर्चा रंगतीये. या सगळ्या संदर्भामध्ये काय अपडेट्स मिळत आहेत? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, ठाणे विधान परिषदेची जागा ज्यामध्ये आधी आपण बघितलं रवींद्र फाटक हे या ठिकाणी आमदार होते आणि त्यानंतर आता जेव्हा सगळी मतांची गोळाबेरीज जमवायची आहे त्यासाठी शिवसेनेकडनं एक वेगळा विचार केला जातो आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ज्या प्रकारे राज्यसभेची उमेदवारी निवडताना जे धक्कातंत्र दिलं, अगदी तशाच प्रकारचा धक्का या विधान परिषद उमेदवारी देताना करणार का अशा प्रकारचा प्रश्न आहे.
ज्या प्रकारे आपण बघितलं बच्चू कडू यांची प्रहार संघटना ज्या प्रकारे शिवसेनेत विलीन करण्यात आली आणि तो पक्ष पूर्णपणे विलीन करण्यात आला, तसंच बवियासाठी सुद्धा अशा प्रकारचा शिवसेनेने प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांची आहे. आणि तसं जर झालं तर मग उमेदवार कोणतं, अर्थातच क्षितिज ठाकूर यांची एंट्री होऊ शकते आणि ठाणे विधान परिषदेमध्ये क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण आपण बघितलं ठाणे विधान परिषदेची सगळी जर स्थानिक स्वराज्य संस्थांची मतं बघितली तर भाजप आणि शिवसेना दोघांचंही बऱ्यापैकी वर्चस्व दिसतं आणि त्यामध्ये जर बवियाची साथ शिवसेनेला मिळाली तर अर्थातच शिवसेनेची मतांची बेरीज ही जास्त होऊ शकते आणि या सगळ्याचा विचार शिवसेनेकडनं केला जातोय. मात्र अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय या सगळ्या संदर्भात झालेला नाही आणि त्यामुळे नेमकं काय निर्णय शिवसेनेकडनं घेतला जातो, एकनाथ शिंदे जो प्रस्ताव दिला अशी सूत्रांची माहिती आहे, त्यावर बविया नेमका काय निर्णय घेते हे सुद्धा बघावं लागेल. निश्चित, त्यामुळे आता बविया नेमका काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. परंतु वेदांत, ज्या पद्धतीनं तुम्ही देखील उल्लेख केलेला आहे की बच्चू कडूंनी देखील अगदी काहीच दिवसांपूर्वी आपला पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन केला आणि त्यानंतर आता चर्चा आहे की बविया देखील विलिनीकरण करेल, त्यामुळे या सगळ्याच घटनांवरून शिवसेना ही आपला पक्ष वाढवते अशी चिन्ह दिसत आहेत. नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं शिवसेनेची ताकद, मग अगदी बच्चू कडूची प्रहार संघटना त्यांचा पक्ष हा शिवसेनेत विलीन केला, त्यामुळे अर्थातच विदर्भामध्ये ताकद शिवसेनेची वाढली आणि ठाण्यात सुद्धा ठाणे जिल्हा असेल, पालघर, खास करून वसई विरार जिथे बवियाची ताकद आहे त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढवता यावी या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न केले जात आहेत. आणि जर विधान परिषदेची एक जागा जर बवियाला दिली तर नक्कीच वसई विरार जो एक खरं तर मोठा पट्टा ठाणे जिल्ह्यातला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेची ताकद वाढावी, अगदी पालघरपर्यंत ही ताकद आणखी वाढावी यासाठी शिवसेनेकडनं अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. निश्चित, धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास निवडणूक आयोगानं मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळालाय. शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास आचारसंहितेमधून सूट देण्यात आलेली आहे. आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय. राज्य सरकारनं केलेली विनंती निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आलेली आहे. तर 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे सरकार भरणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान देखील देण्यात येणार आहे. पुढची बातमी. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. तर 17 जागांपैकी शिवसेनेला 4 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेना भाजपकडे 6 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा 3 जागांवरचा दावा हा कायम आहे, तर भाजप देखील 12 जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 तास विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि सुवर्ण मध्य साधण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पुणे, हिंगोली, परभणी, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मतदारसंघांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षानं 3 जागांवरती महायुतीत दावा सांगितलाय. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होण्याचीही शक्यता आहे. अजितदादा हयात असते तर भाजपनं पुणे विधान परिषदेवरती हक्क दाखवण्याची हिंमत केली नसती, असं वक्तव्य अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढवण्यास इच्छुक असणाऱ्या योगेश बहलांनी केली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. बहल एवढ्यावरती थांबले नाहीयेत, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेनं नवख्या आहेत. याचा फायदा भाजप घेऊ इच्छितो का? भाजपकडून दबाव तंत्राचं राजकारण खेळलं जाऊ शकतंय का? असे 2 प्रश्न देखील त्यांनी विचारलेले आहेत. कदाचित त्यांचा असा प्रयत्न असू शकतो, हे नाकारता येणार नाही असं म्हणत बहलांनी नव्या राजकीय चर्चेला हवा दिली आहे. अर्थात त्यांची हिंमत झाली नसती किंवा अशा वल्गना ते करू शकले नसते, कारण आपल्याला सर्व अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे
की दादांचं काम, दादांची काम करण्याची पद्धत, त्यांचे धाडसी निर्णय. त्यामुळे पुणे जिल्हा हा पवारांचा आहे, पूर्वीपासून पवारांचा आहे आणि विशेषतः अजितदादांच्या गटाची जास्तीत जास्त नगरसेवक त्या भागामध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा महापालिका असेल, त्या सर्वांचे जर तुम्ही सदस्य पाहिले तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच जास्त सदस्य आहेत. त्यामुळे अशा प्रकारची वल्गना करायचं धाडस त्यांनी कदाचित केलं नसतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत जय पवारांची पोस्ट. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती असताना जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याची चर्चा रंगतीये. माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची फेरनियुक्ती करावी अशी मागणी करत जिल्ह्यामधील 12 पैकी 12 तालुकाध्यक्षांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिलाय. तर गडचिरोलीमधील काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मात्र पक्षामध्ये कोणतीही गटबाजी नसल्याचा दावा केलाय. उलट गडचिरोलीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा भव्य सत्कार आणि पदग्रहण सोहळा आयोजित केलाय. या कार्यक्रमाला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावरती चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील काँग्रेसचे जवळपास 40 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजपकडून या नगरसेवकांना पर्यटनासाठी पाठवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते. त्यामुळे विदर्भामधील जिल्हाध्यक्ष निवडीच्या वादातून काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसणार का आणि काँग्रेसमधील ही अंतर्गत धुसफूस भाजपच्या पथ्यावरती पडणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचंच लक्ष लागलेलं आहे. आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. विधान परिषद निवडणुकीचा महायुतीमधील तिढा हा आज सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बैठक बोलावलेली आहे. वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर मंत्री उदय सामंत या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. पुण्यावरून भाजप, राष्ट्रवादी, तर नाशिक आणि संभाजीनगरमधून शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या रस्सीखेच आहे. तर विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपाचा तिढा सध्या महायुतीमध्ये असल्याची चर्चा आहे. अनेक जागांवरती 2-2 पक्षांनी दावे केलेले आहेत आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा तिढा कुठेतरी सुडावा, त्याचबरोबर मध्य निघावा या कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी आता बैठक बोलावलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी ही बैठक होणार आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी संध्याकाळी बैठक बोलावली आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये आता महायुतीचा तिढा सुटणार का? तर पुण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी, तर नाशिक आणि संभाजीनगरवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला सध्याला रस्सीखेच होताना दिसत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुतीची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी ही बैठक वर्षा निवासस्थानी आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सोबतच उदय सामंत हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आणि एकूण जर सध्याला पाहायचं तर ह्या 3 जागांचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उमेदवारासंदर्भात देखील निश्चिती आपल्याला येताना दिसणार नाही. आणि त्यामुळे एकूणच आज या संदर्भातला तिढा जो आहे तो आपल्याला सुटताना पाहायला मिळू शकतो आणि एकूणच अंतिम यादीवर देखील पुढील 1 ते 2 दिवसात निश्चिती येताना दिसेल. नक्कीच. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आजची मोठी बातमी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. केंद्राकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी रब्बी कांदा खरेदीचे दर हे जाहीर झालेले आहेत. तर आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र शासनानं जाहीर केलेले दर उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये कमी आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चावरती आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज कांदा प्रश्नावरती आंदोलन केलं जाणार आहे. आमदार अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
8 दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी लासलगाव कृषी उत्पन्न समितीला भेट देऊन कांदा प्रश्नावरती आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर महाविकास आघाडीनं आंदोलनाची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं असताना केंद्र सरकारनं तातडीनं नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी देखील दुसरीकडे आज नाशिकसह राज्यभर आंदोलन पुकारलं गेलंय. कांदा प्रश्नी चांदवडमधील शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो देखील जाणून घेऊयात. काय सध्याची परिस्थिती आहे, जो तुमचा खर्च येतोय तो एकरी खर्च किती आहे आणि उत्पन्न किती मिळत आहे? आमचा सध्याचा खर्च एकरी 90,000 ते 55,000 पर्यंत होतोय आणि उत्पन्न होतंय ना 50,000, 48,000, 47,000. सध्या परिस्थिती लय जाम आहे. आता फक्त शेतकऱ्याला फाशी घ्यायचीच बाकी राहिली, बाकीचं काहीच पर्याय नाही. कारण कर्ज बाजारी शेतकरी तो कोणाचं कर्ज देईल, ट्रॅक्टरवाल्याचे देईल का खतावाल्याचे देईल? खताचे भाव तर लागणारला भेटले आणि शेतीमाल मातीमोल चाललाय, तेव्हा शेतकरी करणार कसं? तुमचं क्षेत्र किती आहे, किती लागवड झालेली तुमच्या क्षेत्रामध्ये? मी 2 एकर लागवड केली, 4 ट्रॅक्टर कांदे निघाले. 30 क्विंटल जरी झालं तर 120 क्विंटल माल निघालाय. 2 एकर 120 क्विंटल माल निघालाय. 1,000 रुपये जरी गेला तर 1,20,000 होत आहे आणि 2 एकराचा खर्च तुम्हाला सांगितलं 90-55,000 रुपये खर्च झालाय. जर समजा 1,80,000 रुपये खर्च होत आहे तर बाकीचे उरलेले पैसे शेतकऱ्यांना काय जीव देऊन भरायचे? आता काय 500-600 रुपये शेणाव आणि 1-2 वाहन 1,000-1,200 काढ द्यावा ना आणि चांदवडले कधी 1,200-1,500 असं म्हणतात. काहीच नाही ना, शेतकऱ्यांना पार खकरा तुटी घ्या. आता सरकारने सांगितलंय नाफेडने 1,580 रुपये प्रति क्विंटल भाव घ्या. 1,235 सांग, एक बी कोणी खर्च येईल म्हणा नाही आणि आता 1,535 सांगितलं आता एक बी येणार नाही. का बरं? काही येऊ शकतात नाही ना, त्या वर्णावर पैसा खाई घेतात ना. इकडे शेतकरी डायरेक्ट थेट लिलाव केला पाहिजे त्यासनी बाजार समिती माहिती शेतकरी पैसे घेतला पाहिजे नाफेडवाला. व्यापारी काय करस, तो स्वतः घेस आणि लगेच नाफेडले देस शेतकरी कडनं माल. तो शेतकरी फायदा कायशी? अवघड परिस्थिती झाली आहे आता, कारण वावर तयार करायला बी डिझेल भेटत नाही. पेट्रोल पंपावर रांगा दिवस तिथं बसून राहावं लागतं तरी डिझेल भेटत नाही. त्याच्यात 2,000चं डिझेल द्या. वावर तयार करायची कशी, मशागत करायची कशी, फार अवघड परिस्थिती. पावसाचे दिवस डोक्यावर आले आता. आज जे आंदोलन होणार आहे, काही तुम्हाला वाटते थोडाफार दिलासा मिळेल किंवा सरकारने काल जो निर्णय घेतलाय 1,580 रुपये दर लावल्याचा, त्याचा काय परिणाम जाणवेल? काय परिणाम जाणवणार नाही एवढा. नापेडनं सगळं वाटोळ केलंय, कारण की त्यांचे माणसं स्वतः इकडे उतरले पाहिजे ना. कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या दरवाढी विरोधामध्ये सोलापुरात काँग्रेसचं आंदोलन सुरू झालेलं आहे. दरम्यान आंदोलनाआधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस बजावली होती. कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा वापर करून आंदोलन करावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस पोलिसांनी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख तिरुपती परकीपंडला बजावलेली होती. तर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी मार्केट यार्ड जवळ मोठा बंदोबस्त देखील तैनात केलाय. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावली असली तरी आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे. आणि यानंतर 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी आज शेवटची मुदत आहे. काल तांत्रिक बिघाडामुळे आज 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 12,49,506 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. तर पहिल्या फेरीसाठी 9,04,000 विद्यार्थी हे पात्र ठरणार आहेत. 3,45,317 विद्यार्थ्यांची पहिली फेरी ही हुकलेली होती. अर्ज निश्चिती न केल्यामुळे 3,45,000 विद्यार्थी हे पहिल्या फेरीस मुकलेले होते. तर 29 मे रोजी येणारे प्रवेशाची पहिली यादी 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज निश्चित करायचे. आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं. 3 शाळकरी मुलींचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झालाय. चंदगड तालुक्यामधील कोवाड नजीक हुंदळेवाडीमध्ये ही घटना घडली आहे. खेळता खेळता पाय घसरून त्या शेततळ्यामध्ये पडल्या. स्वराली नाईक, धनुष्का सांबरेकर आणि रिया सांबरेकर अशी मृत मुलींची नावं आहेत. खेळताना सोबत असलेल्या रियाच्या 4 वर्षांच्या भावानं आरडाओरडा केला. शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली, मात्र त्याआधीच तिघी बुडालेल्या होत्या.
यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्काराचं वितरण झालंय. 2026 मध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले होते. त्यात एक पद्मविभूषण, 3 पद्मभूषण तर 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी पुरस्कार स्वीकारला. तसंच कला क्षेत्रातील पियुष पांडे, व्यापार आणि उद्योग क्षेत्रामधील उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.